मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण एवढे प्रबळ नव्हतो. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने खूप एम्फोसिस केलाय. आपण बघतोय इव्हन ऍपलचे आयफोन पण आता भारतामध्ये प्रोड्यूस होतोय. बऱ्याचशा ऑटो कंपन्या पण भारतात प्लांट टाकायचा विचार करतायत. यावर्षी एखादे टेस्लाचे पण एलॉन मस्क इंडियात येऊन दे माइट लुक टू पुट अप अ प्लांट. किंवा सेमी कंडक्टरचं तुम्ही वाचलं असेल की 3 टाटा ग्रुप आणि बरेच 3-4 मोठे ग्रुप्स येऊन सेमी कंडक्टरच्या फॅक्टरीज टाकतात. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने भरपूर गेल्या 4-5 वर्षात प्रगती केलेली आहे. आधी आपण तुम्ही वाचलं असेल, आधी आपण जेव्हा एसी पण यायचे, एसी सगळे पार्ट चायनामधून इम्पोर्ट यायचे. आता आपण बरेच स्वतः आता प्रोड्यूस करतो. त्यामुळे आता जेन्युनली मेड इन इंडिया आपण म्हणतो जे भारतात बनवलं ते खरोखर भारतात बनवलेलं आहे. त्यामुळे माझ्या मते गव्हर्नमेंटचे जे एफर्ट्स आहेत, जे एक मोमेंटम आलाय, मॅन्युफॅक्चरिंग जी एक ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो भारतीय इकॉनॉमीचा, अर्थव्यवस्थेचा, की सर्व्हिस ओरिएंटेड पासून ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत, तो आय थिंक ट्रान्सफॉर्मेशन माझ्या मते जर आपण असेच एफर्ट्स चालू ठेवले तर चांगला होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत.